ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या मोपेडला जीपनं धडक दिली। या अपघातामधील जखमी सानिका संजय सपकाळ आणि आनंदराव बापू जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सोमवारी सकाळी कुंभोज हातकणंगले रस्त्यावर हा अपघात झाला होता। दरम्यान बेदकारपणे ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागानं कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा। माझं नाव बाबासाहेब लहू शिंगे नेस। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता सध्या साखर कारखाने चालू झालेले आहेत। साखर कारखाने चालू झाले असल्याने कारणाने ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू झालेले आहे। ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असताना की आवाढावे ऊस लोड भरतात आणि पाठीमागे कुठल्या पद्धतीचा फलक लावला नसतात। त्यामुळं की प्रशासनाने ह्यात लक्ष घालावं आणि ऊस कारखानदारांनी सुद्धा ह्यात लक्ष घालावं आणि ट्रॅक्टरदार हे टेप लावून मोबाईलवर बोलत जात असतात। एखादा ट्रॅक्टर पंक्चर झाला तर ते रस्त्याकडे लावतात आणि त्याचा नाहक त्रास आम जनतेला होतो। त्याचं पोलीस प्रशासनाने आणि कारखान्यांनी ह्याची दक्षता घ्यावी, नाहीतर ह्याचा तीव्र आंदोलन किंवा तीव्र निषेध आम्ही करतो।